म्हणजे यावर्षी 1900 समजा 1800 1600 समजा असे या दराने भाव मिळत आहेत. म्हणजे यावर्षी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण केळी बागायतदार यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊया. तर आपल्यासोबत साहेबराव रायपुरे आहेत. ते कोथळी येथील रहिवासी असून कोथळी हे गाव मोताळा तालुक्यात आहे, जिल्हा बुलढाणा. तर आपलं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. नमस्कार. आपण मागच्या किती वर्षापासून केळी या पिकाची लागवड करत आलो आहे? आम्ही तर मागच्या 20 वर्षापासून लागवड करत आलो आहे. पण आम्ही काय करत मध्यंतरात सोडून दिली होती केळी. कारण की पाणी थोडं कमी पडलं होतं आमचं. मग आम्ही पपईकडे वळलो होतो. हां, मग आता परत अजून केळीकडे 2 वर्ष झालं वळलं समजा वापस शिफ्ट झालो. या मागच्या जवळपास 2 दशकाचा तुम्ही अनुभव सांगितला, 20 वर्षाचा. तुम्ही केळी पीक पाहत आहेत. जे बाजारात मिळणारे याला दर आहेत, ठोकचे भाव व्यापारी शेतकऱ्याकडून खरेदी करतात. कमीत कमी काय आपल्याला दर पाहायला मिळाला आणि जास्तीत जास्त काय दर आपल्याला पाहायला? आम्ही सुरुवातला तर 200 रुपयेच क्विंटल माल देत होतो पहिले. 200-250 समजा असं 250 रुपये प्रति क्विंटल. हां, पण आता यावर्षी कसं, यावर्षी थोडे भाव जास्त आहेत. म्हणजे यावर्षी 1900 समजा 1800 1600 समजा असे या दराने भाव मिळत आहेत. म्हणजे यावर्षी असं म्हणता येईल की जास्तीत जास्त दर यावर्षी पाहायला मिळाला. बरं. केळी हे एकूण किती दिवसाचं पीक आहे? केळी हे केळी 7व्या महिने येण होते आणि 12व्या महिने केळी खलास होऊन जाते. खलास होते म्हणजे 3 महिन्यात म्हणजे घळपोसा होते. पोसायला 3 महिने लागतात. 3 महिने लागतात. सुरुवातीचे 7 महिने शेतकऱ्याला त्याची दखल घेणार. बरं. नाही, असं नाही, दखल बी घेणं आहे. नंतर मग घड येण झाल्यानंतर तुम्हाला त्याला पोट्या सोडा लागते त्याला, म्हणजे असं म्हणजे घड पोसवायसाठी. बरं. हां. केळीमध्ये आपण जवळपास आता आपल्या 3-3 महिन्याचे आपल्याकडे सीझन राहतात. खरीप आपण बघितला, रब्बी आपण पाहिलं. तर केळी लागवड केल्यानंतर केळीमध्ये सुरुवातीची जी 3 ते 4 महिन्याचा जो कालावधी आहे, कोणकोणती पिकं आपण घेऊ शकतो? आपण ते एक आहे की नाही, आपण ते टरबूज घेऊ शकतो. बरं. कोण्या भागात ते सप्टेंबर-ऑक्टोबर लावतो की आपण तिच्यात. बरोबर. हां, नंतर मग आपण जसं जर जुलै मिरग्या बाग पेरला मग त्याला मिरग्या बाग म्हणतात. तर ते आपण मूग घेऊ शकतो. बरं. मूग उडीद सारखी. हां. कोणत्या ऋतूमध्ये किंवा कोणत्या सीझनमध्ये आपण जर याची लागवड केली तर चांगले दर शेतकऱ्याला मिळू शकतात, असं पण काही आहे का? हां, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने. हां, या 3 महिन्यात जर लागवड केली तर कारण की त्यावेळेस काय असते, मार्केटला फ्रूट कमी असते त्या पिरियडला. त्या पिरियडला. म्हणजे हा मळा किती चालू होते? बरोबर. महिन्यानंतर समजा. नाही, 7 महिने 10 महिन्यानंतर. 10 महिन्यानंतर लागवड. म्हणजे येण झाल्यावर 3 महिने तर पोसवायला लागतात ना, घड पोसवायलाच लागतात ना. असं आहे ते. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये लागवड केली तर मग ते जे समोर. हां, त्याच्यात आपण टरबूज लावू शकतो. टरबूज, खरबूज समजा असं. त्याच्यात दरही चांगले मिळू शकतात. हो. बरं, ठीक आहे. आपण आपल्या शेतात जे लागवड करत असतो तर आपण मिरग म्हणजे मान्सूनच्या सीझनमध्ये करत असतो. हां, नाही की तुम्ही केळी अशी आहे, केळी पीक असं आहे, तुम्ही समजा तुमच्या याच्यावर लावू शकता. ते कधीही येत असते, कधीही येऊ शकते. हां, म्हणजे कसं आहे की तुम्ही आता लागवड केली एक, म्हणजे आता सध्या लागवड चालू आहे आपली. बरं. तिकडल्या क्षेत्रामध्ये मार्च महिना सुरू आहे. हां, तसं फेब्रुवारीमध्ये पाहिजे तो. आपलं थोडं नियोजन हुकलं म्हणून तो थोडं लेट झाला. आता जी आपण केळी लावू समजा ही पुढच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये निघाल. फेब्रुवारी मार्चपर्यंत ते पूर्ण संपून जाईल. 12 महिन्यात. 12 महिन्यामध्ये. बरोबर आहे. तर आपल्याला चांगलं समजा याची केअर घ्यावी लागते असं पकडून चाला तुम्ही. जवळपास 12 महिन्याची दक्षता घ्यावी लागते. एकरी किती झाडं लागत असतात आणि किती बाय कितीच्या अंतरावर लागवड केली पाहिजे? 5 बाय 5 लावले तर 18 झाडं बसतात. 1800. हां, 4.5 बाय 5 जर केली 2000 बसतात एकरी. बरं. मी काय म्हणतोय की 4.5 बाय 4.5 की 5 बाय 5 या 5 बाय 5 चांगलं आहे. दोन्हीपैकी चांगलं अंतर कोणतं आहे? 5 बाय 5. 5 बाय 5. कारण की त्याचे पानं मोठाले असतात ना, मग हवा खेळती राहते समजा थोडं. आपण जे पाणी देण्यासाठी जे नळी वापरत असतो इथे आपल्याकडे किती mm ची नळी आहे? आपली 12 mm ची असते. 12 mm ची. तशी 16ची वापरतात समजा. पण आपण कसं आपण नवीनच आणतो आणि नवीनच टाकतो, म्हणजे कधी ड्रीप बंद नाही पडलं पाहिजे म्हणून. बरोबर आहे.
बारा MM ची नळी आपण 12 MM च्या नळीवर सुद्धा हे घेता हा येईल. बरोबर, ठीक आहे. आता शेतकरी बंधूंनो, हे झाले सर्वसाधारण प्रश्न केळीबद्दलचे. आता आपण थोडं डिटेलमध्ये त्यांच्याकडून माहिती घेऊया. समजा आता एखाद्या शेतकऱ्याला केळी संदर्भात काहीच माहीत नाही आहे आणि तो यूट्यूबवर व्हिडिओ पाहत आहेत की बा केळी लागवड कशी करावी आणि त्याला आपला व्हिडिओ दिसला आहे. तर व्हिडिओ आपला रेकॉर्ड करायचा जो उद्देश आहे तो हाच आहे की ज्याला झिरो नॉलेज आहे या पिकाबद्दल, त्याला जवळपास एवढी माहिती तरी मिळावी की त्यानं त्या पिकाची लागवड त्याला करता यावी. तर केळी लागवड कोण करू शकते? समजा माझा पहिला प्रश्न आहे, ज्याच्याजवळ जास्त पाणी आहे तोच करू शकते, ज्याच्याकडे पाणी चांगलं आहे. ठीक आहे. आपल्याकडे इथे पाण्यासाठी विहीर आहे समजा. हा 2 विहिरी आपल्या. 2 विहिरी आहेत. तर केळी लागवड करायसाठी तुमच्याकडे चांगलं पुष्कळ प्रमाणामध्ये पाणी, मुबलक प्रमाणामध्ये पाणी असणं आवश्यक आहे. जमीन शेतकऱ्याने कशी तयार करावी? हे बा, पहिले तर शेणखत टाकावं लागते. एकरी 10 ट्रॉल्या 15 ट्रॉल्या समजा तुमच्या इच्छेप्रमाणे समजा. पण शेणखताशिवाय केळी येत नाही जास्त करून, म्हणजे असं म्हणजे काहून की आपला वाताही लंबा झाला पाहिजे, घडही पोसावला पाहिजे, तर हे शेणखतच करू शकते. हे रासायनिकच्या भरोश्यावर जमत नाही पूर्णपणे. म्हणजे त्याला 10 ट्रॉली तेवढं तरी शेणखत हा एकरी टाकणं गरजेचं आहे. मग जमीन तयार करायची जी प्रोसिजर आहे आपली, तर मग ही स्टेप बाय स्टेपमध्ये कशी राहील आणि शेणखत कधी टाकलं जाईल त्याच्यात? शेणखत आपलं समजा तुमचं शेत तयार झालं की शेणखत टाकून द्यायचं, नंतर मग नागटी करायची, नंतर रोटर मारायचं. शेत तुमचं फ्री झालं, त्याच्यातलं जे पीक आहे ते पीक निघाल्यानंतर तुम्ही त्याच्यात 10 ट्रॉल्या एकरी. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात नागर आणि नंतर रोटावेटर जे काही करताय समजा ते करा. म्हणजे शेतकऱ्याने शेणखत टाकलं, नागर रोटावेटर दोन्ही केलं, त्याच्यानंतर पुढचं कोणतं काम त्याला करावं लागेल? नंतर मग सरी काढायची, सरी काढून बेन आणून लावून टाकायचं. हे याची लागवड आपण बेड वगैरे बनवून करत असतो का की नाही? सरीमध्ये. या सरी आपण बैलांची जे नाही, ट्रॅक्टरची सरी असते त्याला. ट्रॅक्टरची सरी काढायची आणि सरीमध्ये बेनं लावून द्यायचं. बरं. म्हणजे कारण की काय होते, ते जे हवा उदान येते ना त्यावेळेस मग ते झाड पडत नाही, मग त्याला भरती फुल लागून जाते. नंतर अजून आपण त्याला नंतर भर देतो अजून नंतर ते एवढी झाली समजा अशी मोठी झाली की. बरोबर. त्यावेळेस केळीचा जो बेना आहे सध्याला काय दरात मिळत आहे बाजारात मध्ये? हे बा, बेण्याचा काही एक भाव नाही आहे. 15 रुपये बी आहे, 18 रुपये बी आहे. समजा तुम्हाला जसे आता याच्यात क्वालिट्या खूप निघल्या. पहिले 14 रुपये 15 रुपयाला भेटत जाय. मग आता जे क्वालिटी निघल्या तसं तसं सुधारणा होत गेली समजा. आणि आपलं हे जर समजा साधं जर घेतलं आपलं केळीचं बेणं खतून, तर हे 5,000 रुपये भेटते समजा. 5,000 रुपये हजार. 5 रुपयाचं एक नग. 5,000 रुपये एक नग हे बेणं. रोपाचं म्हटलं तर तुम्हाला 15 पासून तर 20 लोक बी येते. 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत. टिश्यू कल्चरचे. मग शेतकऱ्यांनी बरसातमध्ये समजा सीझनमध्ये जर लागवड करायची आहे तर त्यांना बेणं लावलेलं चांगलं राहते की हे रोप चांगलं राहते पावसाळ्यात? आता हे उन्हाळ्याचं कसं असते, तापमान जास्त असते ना, म्हणजे विदर्भात तापमान जास्त आहे. मग त्यानंतर काय होतं, ते पानं थोडेसे करपतात उन्हामुळे. मग त्याच्यासाठी काही ना काही तुम्हाला ढेंच्या लावावं लागते, नाही तर काही समजा मका लावावं लागते, समजा काही ना काही सावलीची कव्हर करावं लागते. बरोबर आहे. मग समजा आता त्याने बेणं आणलंय, बेणंही त्यानं लावून दिलाय. मग बेणं लागवड केल्यानंतर सुरुवातीचा जो म्हणजे किती दिवसानंतर आपल्याला ते पाहायला मिळते त्याचं जर्मिनेशन? कसं बेण्याचं की बेण्याचं काय, बेण्याचं उन्हाळ्यात लवकर होते, हिवाळ्यात थोडा टाईम लागते. हिवाळ्यामध्ये थोडंसं लेट होते म्हणजे कारण की ते थंडी असते ना, थंडीमुळे थोडं लेट होते. बरं, उन्हाळ्यात किती दिवसात आपल्याला पाहायला मिळते ते किंवा किती महिने घेते? नाही, 15 दिवसात बेणं उगून जाते उन्हाळ्यामध्ये. आणि हिवाळ्यात 1 महिना बी लागू शकते. 1 महिन्याचा टाइम? हो, म्हणजे कारण की ते वाहतच नाही, कारण थंडी असते ना, थंडीमुळे. बरोबर. मग सुरुवातीचा जो 1 महिना आहे किंवा 15 दिवस आहेत, आता आपण 15 दिवस किंवा 1 महिना पकडून चालूया. मग काय कसं पाणी याला द्यावं लागेल, किती तास पाणी द्यावं लागते? आणि कोण्या वेळेस? सुरुवातीलाच लागवड केल्यानंतर. लागवड केल्यानंतर आपलं पाणी सरीमध्ये राहू द्यायचं ना, वरच राहू द्यायची ना. सुरू राहू दे. उन्हाळ्यामध्ये. थंडीमध्ये पाणी कमी, मग त्याला थोडं बाष्पीभवन बी भेटलं पाहिजे, थोडं म्हणजे वापसाही झाला पाहिजे त्याचा. बरोबर आहे. मग सुरुवातीला आपण जे ठिबकच्या माध्यमातून जे खत, बुरशीनाशके किंवा बायोस्टिम्युलंट एक मिनिट, ते कसं असते, आता 22 टीन किंवा कॉपर
कॉपर क्लोरीपायरिफॉस त्यात किंवा ह्युमिक म्हणजे तिन्ही मिक्सचर करून आम्ही डाल्यामधून जे बेन आणतो की आपण ते भिजवून टाकतो लागवडीच्या अगोदर. म्हणजे ज्यावेळेस खजूर आणतो की नाही त्यावेळेस ते म्हणजे भिजवून टाकायचं. मग ते जेणेकरून त्याला बुरशी लागत नाही. म्हणजे ते पाण्यात बुडवून ठेवायचं याच्या हां, नंतर लागवड करायची. बरं, ते पाणी कसं बनवायचं मग? किती पाणी आता हे बा एका पंपाला किती लागते आपल्या डाळ्यामध्ये पाणी किती म्हणजे 60 लिटर. मग ते 3 पंप पाणी झाले. मग 150 ml हे टाकायचं क्लोरीपायरिफॉस 50 ml आणि 30 ग्रॅम समजा हे टाकायचं एका पंपाला. समजा 90 ग्रॅम हे टाकायचं. 22 टीन किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड दोन्हीपैकी कोणतंही चालते. बुरशीनाशक आहे दोन्ही बी ते. याचं पाणी बनवल्यानंतर आपल्याला ते बेनं त्याच्यामध्ये बुडवायचं आहे. हां. किती वेळ राहू द्यायचं ते त्याच्यात? नाही नुसतं असं भिजवून बाजूला टाकायचं आहे. बस सुकवण्यासाठी म्हणजे त्यातलं पाणी सुकण्यासाठी त्याला सावलीत राहू द्यायचं की कसं? नाही सावलीत, उन्हाळ्यात सावलीत. बरं, म्हणजे रेनी सीझन मध्ये तेवढं ऊन राहत नाही समजा, थंडी राहते तेव्हा ती दक्षता नाही. तिच्यावर कसं असते किडीचीच पानं आणून ते झाकून ठेवावं लागते. म्हणजे त्याला ऑटोमॅटिकच कोंब येऊन जातात. बरं, हे जर्मिनेशन सीड ट्रीटमेंट केल्यानंतर जवळपास सीड ट्रीटमेंट लागवडीपूर्वी करायची असते. बेनं लावण्यापूर्वी त्यांनी सांगितलं कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा 22 टीन दोन्हीपैकी एक जे मिळालं ते, आणि क्लोरोपायरिफॉस एक 50% वाला, एक 20% वालाही असते. ते 20% वाले वापरला चालते काही त्याच्यात. सीड ट्रीटमेंटसाठी तुम्ही 20% वालाही वापरला तरी चालते. मग त्याचं द्रावण बनवून ते बेनं त्याच्यामध्ये बुडवायचं आणि त्या द्रावणातून काढल्यानंतर किती दिवसांनी मग त्याची लागवड करायची? तुम्ही 3 दिवसानं करा, 4 दिवसानं करा, 2 दिवसानं करा, काही टेन्शन नाही. बरं, ही सीड ट्रीटमेंट का करायची, का करायला पाहिजे शेतकरी? हां, तर तेच तर विषय मुद्दा विचारला तुम्ही. म्हणजे त्याचं कसं आहे, बुरशी लागू नाही, बरोबर, कीड लागू नाही, आणि मुळा जास्त फुटायला पाहिजे म्हणून आपण ह्युमिकचा वापर करतो. मग ह्युमिकही आपल्याला त्याचसोबतच देणं आहे का की वेगळंच? नाही, तिच्यातच सर्व एकत्र मिश्रण करून ती ह्युमिक कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा 22 टीन आणि क्लोरोपायरिफॉस यांचं मिश्रण यांचं मिक्स करून द्रावण बनवून त्या द्रावणामधून आपल्याला हे बेनं बुडून घेणं. त्याच्यानंतर आपण 2-3 दिवसांनी किंवा जेव्हा आपल्याला लागवड करायची तेव्हा लागवड करू शकतो. पण बेनं कसं या उन्हाळ्यात सावलीत पाहिजे किंवा तिच्यात काहीतरी झाकळ म्हणजे हे पानं घेणं किडीचे ते टाकायला पाहिजे. जेणेकरून कसं हे आता तापमान जास्त आहे ना, म्हणजे गरम हवा त्याला लागली नाही पाहिजे. आणि म्हणजे नाही, हे तापमान जर काय होतं ते सोकून जाते, थोडं त्यातलं पाणी तुटून जाते ना. मग आता काही जण असंही म्हणतात की बा आपण जसं बेनं आणलंय बाहेरच्या याच्यातून आपण बेनं आणून राहिलो तर आणल्या बेण्याची लागवड करू नये, नाही काही दिवस त्याला हे बरोबर आहे, ते गरजेचं आहे का? तर हो, हे कोणा टाइमला पाहिजे पण हे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. हां, आता उन्हाळ्याचं कसं आहे, उन्हाळ्यात तापमान ऑलरेडी जास्त आहे, मग ते चालत नाही तसं. म्हणजे 3-4 दिवस राहू दिलं चालते. समजा आम्ही आता 3-4 दिवस राहू दिला, आम्ही नंतर लागवड केली. बरं, काही ठिकाणी काय होते की बा जे बेनं देणारे आहेत तेच तुम्हाला लागवड पण करून देत आहेत. समजा आणल्या ते लावून देत आहेत, मग अशा स्थितीमध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये तुम्ही भिजू शकत नाही, तो भिजून तुम्ही ठेवू शकत नाही किंवा तो 2-3 दिवसाचा, कारण ते मजूर असतात ते थोडी थांबणार आहेत. बरं, तर मग या अशा याच्या शेतकऱ्याने खर्च न पाहता ही नाही, मग असं त्याच्यावर बी एक विलाज आहे ना, आपण नळ्यातून सोडू शकतो ना. बरं, म्हणजे ड्रीपमधून सोडू शकतो ना आपण लागवड केल्यानंतर. हेच द्रावण तुम्ही तात्काळ जर लागवड केली तर ड्रीपमधून तुम्ही देऊ शकता. फक्त एवढा फरक आहे की ती मातीच्या माध्यमातून त्याला मिळेल आणि डायरेक्टली जर तुम्ही दिलं तर डायरेक्ट त्याला मिळेल. दोन्हीमध्ये थोडासा फरकच राहणार. बरं, ठीक आहे. याच्यानंतर समजा आपण सीड ट्रीटमेंट त्याची केली बेण्यांची, त्याच्यानंतर आपण बेनं ते लागवड करून दिलंय, त्याच्यानंतर किती दिवसांनी आपल्याला त्याला पहिलं खत द्यावं लागते? समजा लागवडीच्या वेळेसच एकरी समजा 2000 झाड आहे तुमचे, 2000 खोळ आहे समजा एकरी. हां, तर त्याला तुम्हाला 8 ठेवल्यात फॉस्फेट नुसतं त्या जिथं आपण बेन लावतो रोप लावतो तिथं टाकणार आहे. पण त्याच ठिकाणी टाकणार आहे की थोडं बाजूला? नाही, तिच्यावर बी चालते, त्याचा काही फरक नाही पडत, काहीच नाही. बरं, किती थैल्या सांगितलं तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटच्या? 8 एकरी. बरोबर, म्हणजे 4. म्हणजे आपल्या इच्छेनुसार आहे, तुम्ही आता 8 बी टाकू शकता, 5 बी टाकू शकता, समजा असं. ते तर समजा बजेटवर डिपेंड करेल. आपण आपल्या इथे किती टाकत? मी 8 टाकत, म्हणजे 4 क्विंटल प्रति एकरी ते सिंगल सुपर फॉस्फेट देत असतात त्यांच्या प्लॉटला. बरं, मग हे आपण लागवडीच्या वेळीच देत आहोत किंवा लागवडीच्या पूर्वी देत आहोत? नाही, लागवडीच्या अगोदर किती दिवस तरी? म्हणजे असं
आता समजा आपल्याला उद्या लागवड करायची, आज टाकून द्यायचं. बरं म्हणजे सरी काढल्या. म्हणजे कसं ते चौफुलाही समजते, म्हणजे लावणार आले आपला चौफुला कुठे आहे म्हणून ती समजते आणि आपलं खत बी देणं होते. बरं यांना दोन्ही बेनिफिट होतात, कारण की ठिबकचा जो नळी आहे ती जवळपास 2 फूट ते 1.5 फुटाच्या 1.5 फूट ड्रॉपर त्याचा असतो. 1.5 फूट. परंतु इथे तुम्हाला 5x5 वर लागवड करायची आहे, हां तर ते खत टाकल्यामुळे जे लावणारे आहेत त्यांना तेही एक गोष्ट की तो स्पॉट तो स्पॉट म्हणजे जिथे ते लावतात तिथंच आपलं खत जाते समजा पडते त्या चौफुल्यावर. सुरुवातीला आपल्याला फक्त सिंगल सुपर फॉस्फेट हां, हां. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकायचं नाही. मग ही आपली 50 किलोची जी बॅग आहे खताची, समजा 10-26-26 म्हणा किंवा 20-20-0-13 म्हणा किंवा कोणताही खत म्हणा, हे पहिला डोस या खताचा किती दिवसांनी द्यायचा आपल्याला लागवड केल्याच्या? 20 दिवसानं समजा आपलं समजा ज्यावेळेस मुळा त्याला फुटतात त्यावेळेस डोस देऊन टाकायचा. बरं म्हणजे जर्मिनेशन झाल्यानंतर त्याची पानं दिसल्यानंतर हां. द्यायचा. मग पहिल्या डोसमध्ये काय प्रिफर केलं पाहिजे शेतकऱ्यांना? पहिल्या डोसमध्ये तर 20-20-0-13 चालते, 10-26-26 चालते. त्यात थोडासा युरिया घ्यायचा, 1 बॅग, 2 बॅगला 1 बॅग, 2 बॅगला 1 बॅग हां. सुरुवातीला. मग त्यात कसं असते नत्र, स्फुरत, पालास तिन्ही भेटून जातात त्याच्यात 10-26-26 मध्ये. 10-26-26 आणि 20-0-13 मध्ये कसं आहे नत्र आहे, पालाश नाही समजा, पालास नाही आहे, पण बुरशीनाशक आहे, सल्फर आहे. सल्फर आहे. बरोबर आहे. तर जवळपास कोणतंही खत तुम्ही टाकू शकता, पण 20 दिवसांनी पहिला डोस टाकला जायला पाहिजे. 20 दिवसानं. मग त्याच्यानंतर दुसरा डोस जो डोस राहतो तो किती दिवसांनी जातो? तुम्ही 1 महिन्यानंतर टाकू शकता तो. 1 महिन्याला. असे एकूण किती डोस टाकावे लागतात? हां तसं कसं असते आपल्या इच्छेनुसार असते. कोणी 4ही टाकते, पण आता कसं झालं वॉटर सोल्युबल आलं की नाही त्याच्यामुळे कोणी जास्त डोस टाकत नाही आहे. बरोबर आहे. मग 3 टाकतात आणि बाकीचे मग वॉटर सोल्युबल सुरू करतात. बरं ठीक आहे. जवळपास 3 डोस दिल्यानंतर वॉटर सोल्युबलचा जो पहिला डोस राहतो त्याच्यात काय दिलं गेलं पाहिजे आणि किती दिवस? 13-0-45 13-0-45 सुरुवातीला पहिल्या डोसमध्ये देऊ शकतो आपण. मग एकरी किती किलो द्यायचा आणि किती पाण्यामध्ये आपण बनवतो त्याचं? तसं त्याचं एकरी 10 म्हणजे 5 किलो प्रमाण आहे. बरोबर आहे. किती? एकरी 5 किलोचं. एकरी 5 किलो. हां एकरी 5 किलो किती लिटर पाण्यात बनवायचं मग ते? 200 लिटर पाण्यात. 200 लिटर पाण्यात. बरोबर. हे बघा हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कोणतंही वॉटर सोल्युबल विद्राव्य खत कोणत्याही पिकाला तुम्ही देत असताना जास्तीत जास्त पाण्यामध्ये त्याचं द्रावण केलं गेलं पाहिजे. आपण व्हिडिओमध्ये जाणून बुजून शेतकऱ्याला विचारत असतो, कारण की त्यांचा काय अनुभव आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात, जे 50-60 लिटरचा जो आपला डाला असतो त्या डाल्यात 5 किलो टाकून देतात आणि त्याच्यात 1-2 पंपात ते पूर्णचे पूर्ण सोडून देतात. मग त्याचा तेवढा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग आपण सुरुवातीपासून 200 लिटरच पाण्याचा वापर करू राहिलो का ड्रिंचिंगसाठी? हो. काय कसं ड्रिंचिंग करतो आपण? वेंचुरी आहे आपल्याकडे. वेंचुरी बसवलेली आहे. मग हे वेंचुरीच्या थ्रू किती मिनिटात किंवा किती तासात आपल्याला 200 लिटर पाणी चाललं जाते ठिबकमधून? त्याला काही अर्धा तास लागतो. अर्धा तास लागतो. पण वेंचुरीमुळे समजा प्रत्येक झाडापर्यंत पोहोचते शक्यता जास्त होते. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर जे फवारणी याच्यावर घ्यावी लागते, तसं झालं आहे बघा. 3 ते 4 डोस सुरुवातीला तुम्ही द्यायची 20-20, 25-25 दिवसाच्या इंटरवलनं किंवा 1 महिन्याच्या अंतराने. त्याच्यानंतर विद्राव्य खत तुम्ही सुरू करायचे. विद्राव्य खताचे किती डोस द्यावे लागतात याला? तुमचा अनुभव काय म्हणते? नाही मग आता येण झाल्यावर तुम्हाला 0-0-50 सोडावं लागते. येण झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला जसं जसं माल पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही खत सोडू शकता. बरोबर. म्हणजे आता कटन झाले की सोडून द्यायचं, 1 कट झाली की सोडून द्यायचं समजा असं. बरोबर. हां म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ते देऊ शकता. हां. बरं पहिले 7 महिने झाल्यानंतर ज्यावेळी केळीची घड दिसणं सुरू होतं, मग तिथूनचे समोरचे 3 महिने आहेत त्यावेळी कसं व्यवस्थापन केलं गेलं? 0-0-50 0-0-50 हां ही याचा वापर जास्त करायचा. याचं असतं कारण की ते पोटॅश असते त्याच्यात. बरोबर. हां म्हणजे ते म्हणजे जो आपला घड आहे तो लवकर पोसावते. बरं. मग 0-0-50 हे जे आहे ते आपल्याला मागच्या 3 महिन्यात किती वेळा दिलं गेलं पाहिजे? समजा आपली एक कट झाली म्हणजे सुरुवात येण झाली की त्यावेळेस सोडून द्यायचं, मग कटिंग झाली की अजून सोडून द्यायचं. बरं. असं कटिंग झाल्यानंतर हां हां 7 महिन्याचं आपलं हे झाड झाल्यानंतर याला आपल्याला माल दिसणं सुरू होतं. हां येण चालू होते. बरं. येण सुरू होते. मग तिथून किती दिवसांनी ते जे फळ किंवा ते जे 3 महिने लागतात. 3 महिने पूर्ण परिपक्व होण्यास? हां 3 महिने लागतात. व्यापाऱ्याला जो माल अपेक्षित आहे शेतकऱ्याकडून तो कसा, म्हणजे त्यांना कोणत्या मालाला ते जास्त पसंती देतात? कशा प्रकारचा तो असला पाहिजे? त्याला लंबा वादा पाहिजे. लंबा. आणि खालून वरून घड सारखा पाहिजे. म्हणजे कसं आता हे झाड आहे, याला जर समजा 10 फाण्या पडल्या तर आम्ही त्याला 8च ठेवतो.
बाकीच्या खात्यातून तोडून टाकतो. मग त्याला काय होते की तो असं बकेटसारखा जो झाड होते की तसं होत नाही, ते सारखं झाड राहायचं असं. बरं, म्हणजे जर किती फण्या ठेवायच्या म्हणता तुम्ही? 8-9 समजा तुमच्या हिशोबानं 12 फेकलेल्या तर मग 9 ठेवायच्या. बाकीच्या ती मग फणी तोडायची की ते नाही, केळ तोडून टाकायचे त्याचे. केळ काढून घ्यायची त्याची. त्याला बक्की की नाही तोडा लागत. ही प्रॅक्टिस जास्त करून म्हणजे कशासाठी करायला पाहिजे आपण? तर घड सारखा बनते ना, आणि त्याला वजन येते, जाळा बनते. ठीक आहे. आता घड दिसणं सुरू झालंय समजा येणं असं तुम्ही म्हणताय, मग ते 3 महिन्याचा कालावधी महत्वाचा आहे. त्यावेळी काही फवारणी वगैरे बी घ्यायला लागते का त्यावेळी नाही, फवारणी ते आपण काही घेत नाही. बरोबर. एकूण सरासरी किती फवारणी पाहिजे या पिकाला? तिच्यावर फक्त अडीच येते जास्त करून. बरं, ही जमिनीमधली की नाही, हे पोंग्यामधली अळी येते. पोंग्यामधली अळी म्हणजे कोणत्या अवस्थेत आपल्याला जास्त पाहायला मिळते? हे लहानपणातच, सुरुवातीला. त्याच्यानंतर एवढे नाही, काही गरज नाही. पण कोणता असा महिना असते समजा आपण आता पावसाळ्यात लावलाय केळी, आपण पावसाळ्यात लावली आहे, पावसाळ्यात अळीचं प्रमाण जास्त असते पावसाळ्यामध्ये, आणि हिवाळ्यामध्ये कमी असते. मग असते समजा, आता पहिले तर काही नव्हती पण आता येऊन राहिली. बरं, ठीक आहे. मग सरासरी आपल्याला जे उत्पादन मिळते टनमध्ये किंवा क्विंटलमध्ये, तर एकरी 1800 झाडापासून आपल्याला किती उत्पादन मिळू शकते शेतकऱ्याला? तर ते तुमच्या मेहनतीवर आहे. बरोबर आहे. कसं आहे, 20ची रास असली, 20ची रास म्हणजे सरासरी बघावं लागते. ते तो एक जो घड आहे त्या घडाचं वजन काय? वजन समजा 20 किलो, मग एकाचं 25 असते, कोणाचं 18 असते, कोणाचं 17 असते. मग त्याची रास अशी म्हणजे एक म्हणजे सांगता येत नाही. 100 झाडायला जर 20 क्विंटल माल भरला तर ते 20ची रास. 100 झाडाला 20 क्विंटल माल बसला तर तो 20ची रास. 15 जर समजा भरला तर 15ची रास. असं 100 झाडायला समजा. तर काय उत्पादन मिळू शकते असं समजा चांगली मेहनत करणारा शेतकरी असला तर सरासरी 20ची रास तर राखतेस ना. 20ची रास म्हणजे किती टन होईल ते, किंवा किती क्विंटल होईल आपल्या पूर्ण एका प्लॉटचा? आता तुम्ही हिशोब करायला लावा ना. बरोबर, ठीक आहे. म्हणजे एका झाडापासून जर आपण 20 किलो ठेवलं म्हणजे तुमचं होईल ते जवळपास 36. समजा आता आपण 2200 झाड लावतो तर त्यात 2000 पकडायचं, 2000 बाकी 200 सोडून द्यायचं, कारण ते बाद राहतं काही ना काही. बरोबर, थोडंफार. बरोबर. एक तर मग धुऱ्या झाडायचं आजूबाजूचं थोडं हे होते. बरोबर, ठीक आहे. केळी म्हणजे चांगलं उत्पादन घेण्यासाठी असे कोणते मुद्दे आहेत? सगळ्यात शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, जे शेतकऱ्याकडून म्हणजे प्रॉपरली कव्हर केले गेले पाहिजे, दुर्लक्ष तिथं होता कामा नये पूर्ण या 12 महिन्यामध्ये. जर तिथं दुर्लक्ष, पाण्याची काळजी मेन मुद्दा तोच आहे. मग पाणी जे आहे समजा सुरुवातीची केळीला जेवढं पाणी पाहिजे तेवढं कोणाच पिकाला पाणी पाहिजे नाही. एवढं पाणी लागतं कंटिन्यू. तुम्ही जेवढं पाणी द्या तेवढं तरी कमीच आहे. बरं, एक प्रश्न आपला राहिला होता. केळीमध्ये जे आपण तण नियोजन करतो आणि आंतरमशागत जी करतो समजा, ते हे आपलं काय म्हणतो बेनं लावल्यापासून काय आपल्याला ऍक्टिव्हिटी किंवा काय कृती याच्यात कराव्या लागतात? नाही, आम्ही तर निधनच करतो. तणनाशक काही वापरत नाही जास्त. घड हे झाड मोठं झाल्यावर पण झाड थोडं मोठं झाल्यावर पण त्याचं काय होते, काही म्हणतात बाबा मुळा जळतात, हे होतात म्हणून त्याचा वापर कमीच केला जाते. समजा कमी केल्या जाते किंवा टाळल्या जाते समजा, ते करत नाही आपण. आणि जी आंतरमशागत जी आपल्याला करावी लागते, समजा आता 5x5 आपलं अंतर आहे, पण ठिबक असल्यामुळे आपण समजा क्रिस क्रॉस तर आडवी उभे तर करू शकत नाही. आंतरमशागत नाही करू शकतो ना ठिबक असल्यावर. ठिबक जमा करून लगेच उभ्या आडव्या मारून घ्यायच्या. तसंही करतात. मग 2 वेळेस केलं मी तसं. ते लहान भागात आता तो चालू आहे की त्याच्यातच ठिबक गोळा करून घ्यायची, आडवी उभी आपला हे झाल्यानंतर पुन्हा ठिबक आथरून द्यायची. मग ते बरोबर. त्याला फक्त आपला खर्च वाढते, मजुरी वाढते, हो दुसरं काही नाही. आणि ठिबक एक 15 ठिबक म्हणजे 1.5 फुटाची किंवा 2 फुटाची, 1.5 फुटाची, 1.25 फुटाची असते. 1.5 फुटाची आपण 5x5 वर आपण हे लावत असतो, तर मध्ये त्याचे ड्रॉपर असतात ते चालूच राहू देतो का आपण? कारण की त्याच्या मुळा मग नंतर जमीन पसरतात ना. मग त्याला ज्यावेळेस आपल्याला पाणी पाहिजे त्यावेळेस त्याला पूर्ण पाणी भेटत नाही. मग 2चा लावला तर त्याच्यासाठी ते चालू असणं आवश्यकच आहे. म्हणजे ते बंद नाही नुकसान होऊ शकते शेतकऱ्याला. ते आपल्या 1.5च किंवा 1.25च ठिबक पाहिजे त्याला. एवढं पाणी लागते त्याला समजा. म्हणजे कारण की मग त्या मुळाला तारणे बसला पाहिजे पाण्याचा. बरोबर आहे. हार्वेस्टिंग जी होते केळी बागेची, याचा जो खर्च असते हे कसं असते, व्यापाऱ्याकडे असते की शेतकऱ्याकडे असते? नाही, 7 रुपये झाड आणायचे आपल्याकडे असते आणि काही व्यापाऱ्याकडे असते थोडं. त्याच्यातही समजा पार्टनरशिप, काही खर्च आपल्याला द्यावा लागते, काही व्यापारी देते. बरोबर, ठीक आहे. तर यावर्षी बरं, एक पील बाग जी एक कन्सेप्ट आहे, आता ही मागची जी बाग दिसत आहे तुम्हाला, तर ही पील बाग आहे. थोडंसं पील बाग बद्दल सांगा, नेमकं पील बाग कशी असते किंवा ती
आपलं जे बेण्याने आपण जी बाग घेतो हां त्याच्यानंतर आपण पील बाग घेतो, मग पील बागेचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे? पील बागेला काही जास्त खर्च नाही येत, नाही आहे. पण त्याचं काय आहे, त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे बरोबर. म्हणजे सारखं झाड ठेवले गेले पाहिजे, एकच पील त्याला सोडलं गेलं पाहिजे, बाकी सारे कापले गेले पाहिजे. बरोबर आहे. कारण पील दिसतात आपल्याला तरी एखादा ते 4-5 6 असते बी असू शकतात. एवढे येऊ शकतात. हां 3 बी असतात, 4 बी असतात. मग बाकीचे काय करायचे आपल्याला? ते कापून टाकायचे. कापून टाकायचे. फक्त पण ज्यावेळेस तुमचा हा जो माल आहे तो अर्धा खाली झाल्याशिवाय तुम्ही बिलबाग ठेवू शकत नाही. नाही, म्हणजे पहिला माल निघणं गरजेचं आहे. हां अर्धा ते निघायला पाहिजे. 2000 झाड आहे तर 1000 काढायला पाहिजे, मग त्या तुम्ही बिलबाग ठेवू शकतात. बरं, म्हणजे पूर्ण माल निघायची गरज नाही, म्हणजे आवश्यकता नाही आपल्याला. अर्धाही माल निघला मग याच्यानंतर हा जो आपला मेन खोड असतो बेण्यापासून आलेला, आपल्याला कट करावं लागते. फक्त शेंडा कट करून टाकायचा, ते ऑटोमॅटिक जमिनीत मुरून जाते, सडून जाते समजा. शेंडा कट केल्यानंतर त्याची पील निघणं सुरू होतात. नाही पील तर अगोदर येतात ना. असं म्हणजे हे जे पहिलं झाड आहे त्याचं खत होऊन खाली चाललं जातं समजा, त्याचं पाणी हे समजा शेंडा कट केल्यानंतर ते ऑटोमॅटिक सोडून जाते. एकरी साधारणतः या पिकाला खत झालं, त्याच्यानंतर औषधी झाली, प्लांट प्रोटेक्शन करण्यासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, टॉनिक वगैरे, आणि आपलं खत, हे सगळं एकरी मजूर वगैरे सगळं पकडता किती खर्च आपल्याला पाहायला मिळते? तरी एकरी तरी 60-70 हजार रुपये देत. 60-70 हजार रुपये खर्च येऊ शकते. खर्चामध्ये जे घटक आहेत आपले, समजा मजूर आहेत, आंतरमशागत आहेत, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन आहे, आपलं हे पीक, रोग आणि जे कीड आहेत याची खालीच रोग आणि जे कीड आहेत याचं निगा राखणं आहेत, बरोबर. हां सगळ्यात जास्त महाग काय पडते आपल्याला? खतावर जास्त खर्च होतो. तरी खताचं कॉस्टिंग समजा एकरी कितीपर्यंत जाऊ शकते एक अंदाज? तर एकरी पहा तुमची इच्छेनुसार तुम्ही खत देऊ शकतात. चांगला जर उत्पादन घेणं, हां तुम्हाला रास पाहिजे तसं मी 7 थैले देऊ शकता, 8 थैले देऊ शकतात. बरोबर. हां नाही तर मग 4 मध्ये काम होते. असं थोडी आहे की तुमच्या मर्जीनुसार आहे, ते तुमच्या इच्छेनुसार. आता ज्या व्हेरायटी आहेत समजा, यातही व्हेरायटी असतीलच. खूप आहे. बरं, आपली जी व्हेरायटी आहे बॅकग्राऊंडला ही कोणती आहे? हे जैनची आहे. जैनची आहे, पण हे कशी आहे, हे रोपाच्या खालची आहे. म्हणजे सुरुवातीला शेतकऱ्याने रोप लावला असेल, मग ते रोपाचा माल निघल्यानंतर तिथून बेना निघते. बरं, रोपही तुम्ही न लावला असेल ना? नाही, रोप नाही लावलं मी अजून. नाही का? नाही. का? आता पुढच्या वर्षी लावू. मी असं ऐकलंय की जे रोप घेतो आपण त्या रोपाच्या नंतर म्हणजे त्याच्यातून केळी तर निघते प्लस बेनाही निघते. बेनं बी 5000 रुपये जाते जागेवरून. ते म्हणजे ते बेण्याचाही पैसा बनू शकतो शेतकऱ्याचा. पण असं एक पकडून झालं तुम्ही की ते रोप आहे किंवा ते टिश्यू कल्चरचे प्लांट आहे ते तेवढेच महाग असतात की असं सपोज बेनही निघलं तर जवळपास मला वाटतं त्याचा खर्चच निघत असेल. 5 रुपये तुम्हाला ते भेटून राहिले. 5 रुपये भेटून राहिले. मी 15 रुपयाचा पडते तर 10 रुपयाचा पडतो. किती बेनं निघू शकते तरी थोडीफार? एका झाडाला काही 3-4 बेन निघतात, ते जास्त निघत. एका झाडाला हां 3-4 बेन निघतात. जास्त निघत नाही ते, कारण की ते रोपाचं असते ना, त्याला कमी बेन निघतात. आमच्या एका शेजाऱ्याने एकदा केळी लावली होती, परंतु ज्या पांढऱ्या आळ्या असतात होमनी त्याला म्हणतात, आणि त्या वर्षी मला वाटते केळीला दरही चांगले मिळाले होते, परंतु त्यांना ती अळीच नियंत्रित केल्या गेली नाही. मग त्याची टीचिंग करावं लागते ना. तर मग ती अळी यावं नाही समजा आपल्या प्लॉटमध्ये. याच्यासाठी सध्याच्या स्थितीमध्ये आपण जे लागवड घेऊ राहिलो किंवा केळीचं पीक घेत आहोत, कसं त्याच्यासाठी निघत? आता आहे बा, आता या केळीमध्ये आपण डेंटासो सोडलं होतं. डेंटासो, बरोबर आहे. ते सुमिटोमो कंपनीचा एक प्रोडक्ट आहे डेंटासो. ते हुमणी अळीसाठी, हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाते. त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं मग ते आपली फ्युरी आणली होती एकदा. फ्युरी नागार्जुना कंपनीची ते फ्युरी. म्हणजे जवळपास आपल्याला त्या अळीसाठी पण नियंत्रण किंवा ती अळी न यावी त्याच्यासाठी पण सुरुवातीलाच काळजी घेणं आवश्यक आहे. नाही ते तुम्हाला समजतेच ना, अळी लागली तुम्हाला समजते डायरेक्ट. असं ते झाड जे आहे की नाही ते पिवळं पडते आणि ते उपटून पाहायला म्हणजे त्याखाली तुम्हाला अळी दिसते. यावर्षी जवळपास आपण 950 किंवा 900-1800 रुपयापर्यंत दर पाहिला. यावर्षी एका एकरातून काय प्रॉफिटचा आला असेल तरी शेतकऱ्यांना काय अंदाज म्हणते तुमचा? ते कसं आहे, आता माल निघावा आहे तुमच्या, किती टन निघू शकतो? त्याच्यावर आता भाव कमी झाले. सध्या काय दर आहेत? सध्या 1200-1300 रुपये आहे समजा. 1200-1300. तर तसं आता हा जो माल आहे की नाही, हे छोट्या गाडीवालेले 900-1000 देतात.
छोटी मोठ- गाडी म्हणजे कमी टनमध्ये जाते. हां हां आणि मोठ्या गाडीवालीला हा 1200 रुपये समजा असं. 1200 रुपये. तो जास्त माल घेऊन जातो समजा. नाही ते मोठी गाडी असते ना. त्याच्यामध्ये मालही जास्त बसते. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः आकडा, उत्पादनाचा आकडा तुम्ही असा एक निश्चित आम्हाला सांगा. नाही निश्चित नाही सांगू शकत, कारण की ते भावावर अवलंबून असते. बरं. आता सध्या समजा यावर्षी 1900 रुपयाचे जे दर आलेत आणि अशा तर याच्यामध्ये मग ते सारखे टिकून नाही राहत ना. दर तर टिकून राहत नाही. हां. तर यावर्षी काय दर राहिले समजा, काय फ्लक्च्युएशन राहिलं? यावर्षी तर दर मस्त राहिले. 1900 म्हणजे रुपयापर्यंत गेले. 2200 पासून तर समजा म्हणजे आता 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 कमी कमी व्हायला लागले समजा, काऊन की आता मार्केटला फ्रूट जास्त आलं ना. बरोबर आहे. केळीला जास्त दर कोणत्या महिन्यात मिळू शकतात? मग की त्या महिन्यामध्ये आपला माल निघला पाहिजे बा. तसा तर एक मोसम आहे त्याचा. नवरात्र म्हणजे समजा जो आपला नवरात्र असते की नाही, नवरात्रापासून दिवाळीच्या नंतर लोक म्हणजे त्यावेळेस कोणतं फ्रूट जास्त मार्केटला नसते म्हणजे त्यावेळेस. नोव्हेंबर डिसेंबरचा पिरियड असेल. हां. नोव्हेंबर ऑक्टोबर आणि तसं कसं मग एक रमजान झाला. हां आता हे प्रयागराजची हे झाली, त्याच्यात बी खूप भाव भेटले, त्याच्यामुळे भाव कुंभमेळा. काही वर्षानंतर होत असतो हां समजा. नाही हां समजा त्यातला एक विषय. पण त्याच्यात कसं असते मग त्याचं उत्पन्न खूप वाढून म्हणजे भाव खूप भेटतात ना. या फळाची रिक्वायरमेंट जास्त राहते त्या पिरियडमध्ये. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याकडून केळी लागवड ते कशी करतात या संदर्भात प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून त्यांनी आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरही दिलीत. काही असं म्हणजे काही असं फॅक्ट किंवा काही असे प्रश्न जे ते आपण विचारायला पाहिजे होते, जे आपण त्यांना विचारले नाही, तर तुम्ही कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता. आम्ही त्यांच्याकडूनच तुमच्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.